इथे माझी आई कांदा भजी करत आहे। कढईत तेल घेतलेलं आहे आणि अशी आमच्या आईची पद्धत आहे। अशी एक एक भजी तेलात सोडत आहे ती आणि थोड्या वेळानं आलटून पालटून दोन्हीकडंही छान तळून घेईल। इथे आपण चवळी कुकरला लावून उकळून घेतलेली आहे। आता आपण चवळीची आमटी करणार आहोत। इथं गॅसवर कढईत तेल घालून कढई तापायला ठेवलेली आहे। त्यात थोडे जिरे मोहरी घालून घेतलेले आहेत आणि आता आपण त्यात कांदा घालत आहोत। या तेलावरती कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। चवीप्रमाणे मीठ आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे कांदा लवकर शिजतो। कांदा शिजल्यानंतर त्यात तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घाला, तुम्हाला कितपत तिखट आवडते त्यानुसार, आणि हे तिखट तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे। थोडीशी त्यात आता उकडलेली चवळी घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यात थोडी चवीनुसार साखर घालून घेऊ। ही चवळी उकडून घेतल्यामुळे शिजलेलीच आहे, आपण फक्त त्याला एक उकळी काढून घेऊ। उकळी आली का भाजीला? हां, छान उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करू आणि झाकण घालून घेऊ। आई चपात्या करून ठेवलेल्या आहेत। इथे थोडी कोरडी चवळी ठेवलेली आहे। यात थोडंसं मीठ घालायचं आणि अन्वीला ठेवायचं, म्हणजे अन्वी छान आवडीने खाते। इथे आईने छान गरमागरम भजी तयार केलेले आहेत। आता इथे आपण चपातीबरोबर भजी खाऊयात। आजच्या जेवणात बघा भजी, चपाती आणि चवळीची आमटी आणि भात असं जेवण आहे। आता जेवण तेन झालेलं आहे आणि आता दुपारची वेळ आहे आणि खूप छान पाऊस पडत आहे बघा। इकडे कपडे वाळत घातलेले आहेत आणि इकडे बघा घराबाहेर आमच्या पाऊस आलेला आहे भरपूर। मोठाच आला पाऊस, मोठाच आला बाई पाऊस। याच नोटवर आपण या ब्लॉगचा एंड करत आहोत। जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।